नमस्कार स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2022चा प्रश्न आहे गणितासाठी। अत्यंत महत्त्वाचा, नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे। पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात। जर त्याच गतीने ती व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर ती कितव्या खांबापाशी असेल? या ठिकाणी हा पहिला खांब आहे, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा, सहावा वगैरे 7, 8, 9, 10। आता या ठिकाणी पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत म्हणजे 1, 2, 3 अंतर गेले। 3 अंतर चौथ्या खांबापर्यंत 3 अंतरे, हे चौथा खांब अंतर किती झालं? हे 1, 2, 3 चौथ्या खांबापर्यंत 3 अंतरे 6 मिनिटे लागली। ओके, 3 अंतर जाण्यासाठी 6 मिनिटं लागली। 3 अंतर जाण्यासाठी 6 मिनिटं लागली तर 1 अंतर जाण्यासाठी 2 मिनिटे लागली। ओके, मग 1 अंतर जाण्यासाठी 2 मिनिटं लागली तर इथं 6 मिनिट, तर त्याच गतीने ती व्यक्ती 20 मिनिटे चालली तर कितव्या खांबापाशी असेल? म्हणजे एका अंतरासाठी 2 मिनिटे लागली, 3 अंतरासाठी 6 मिनिटे लागली। मग 20 मिनिटामध्ये या ठिकाणी एका अंतरासाठी 2 मिनिटे, 20 मिनिटामध्ये 10 अंतरे, 10 खांब, म्हणजे कितव्या खांबापाशी पोचेल पहा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि या ठिकाणी 11 आहे ना। पुन्हा 10 अंतर, हे 1 अंतर, इथं 2 अंतर, 3 अंतर, 4 अंतर, 5 अंतर म्हणजे 6 खांब, 7 अंतर, 7 ते 8 9 मध्ये आहे ना, इथं 7 ते 8पर्यंत 10 आणि 9ला 8, 10ला 9 आणि इथं 10वा अंतर म्हणजे 11वा खांब, 10 अधिक 1 11वा खांब। ओके, 11वा खांब कितव्या खांबापाशी असेल ती व्यक्ती 20 मिनिटात? 11व्या खांबापाशी असेल। अचूक पर्याय नंबर 2। ओके, अशा पद्धतीनं पुढला प्रश्न आहे पुढील क्रमिकेमध्ये, त्याच 2022 मधलेच गट क परीक्षा आहे, सेवा संयुक्त परीक्षा। पुढील क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा। 32, 33, 37, 46, 62 2 सलग येणाऱ्या संख्या आहेत ना, त्याच्यामधला फरक आपण बघितला। 33 मधनं 32 गेले 1 चा वर्ग 1, तो पुढं मिळवला 32 मध्ये। 37 वजा 33 बरोबर 4, 2 चा वर्ग, तो 33 मध्ये 2 चा वर्ग 4 मिळवला 37। 46 वजा 37, 46 वजा 37 9, 3 चा वर्ग सलग आहेत, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 37 9 46। 62 वजा 46, 62 वजा 46 फरक 16 आला। 16 म्हणजे 4चा वर्ग। ओके, 4चा वर्ग 16 मिळवला आहे। 46 मध्ये 16 मिळवले 62। पुढं लक्षात येईल आपल्या 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, आता 5 चा वर्ग। 5 चा वर्ग 25, हा 62 मध्ये मिळवला। 5 आणि 2 7, 6 2 8 87 मिळते। अचूक पर्याय नंबर 2। ओके, त्यानंतर 2 संख्यांचे गुणोत्तर 3/4 या प्रमाणात आहे। त्यांच्या वर्गांची बेरीज जर 400 असेल तर त्या संख्या कोणत्या? 2 संख्यांचे गुणोत्तर 3/4 आहे, 3/4 म्हणजे एक संख्या 3x, दुसरी संख्या 4x, त्यांच्या वर्गांची बेरीज 3x वर्ग अधिक 4x वर्ग येते 400। वर्गांची बेरीज 3x वर्ग 9x वर्ग, 4x वर्ग 16x वर्ग बरोबर 400। 16x वर्ग 9x वर्ग 25x वर्ग बरोबर 400।
एक्स वर्ग बरोबर 400ला 25 भागलं, 25 एके 25 एक्क 150 म्हणजे 16, 400नं 25 भागून 16 आलं. एक्स वर्ग बरोबर 16, एक्स वर्गाची किंमत एक्स, 16चं 4. ओके, एक्सची किंमत 4 आली. 3 एक्स म्हणजे 4 त्रिकोण 12 आणि 4 एक्स म्हणजे 4 चौक 16. 12 आणि 16 या संख्येत अचूक पर्याय पहिला. ओके, अशा पद्धतीनं त्यानंतर त्याच महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2022चाच गणित प्रश्न आहे. 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी 60 वर्षे आहे. त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3:4 आहे. असे आहे. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तीच्या वयातलं अंतर 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी 60 आहे. म्हणजे 3 व्यक्तींचं एकूण वय 60 गुणिले 3 बरोबर 180. या ठिकाणी 180 हे 3 व्यक्तींचं वय आहे सरासरी. त्यामुळं एकूण वय म्हणजे सरासरी 180 भागिले 3 60 वर्षे. मग या ठिकाणी गुणोत्तर वयांचं 2:3:4 आहे. आपण 2 एक्स 3 एक्स 4 एक्स मानलं तर 2 एक्स अधिक 3 एक्स अधिक 4 एक्स म्हणजेच 180 एकूण तिघांच्या वयांची बेरीज. 4 आणि 3 7 एक्स आणि 2 एक्स 9 एक्स बरोबर 180. एक्स बरोबर 9 पलीकडे जाऊन 9 एक्स बरोबर 180 ना. 180 कुठून आलं? तिघांचे सरासरी वय 60 वर्ष आहे म्हणून तिघांचे एकूण वय 60 गुणिले 3 180. मग 2:3:4 असं गुणोत्तर आहे वयांचं. त्यामुळे 2 एक्स अधिक 3 एक्स अधिक 4 एक्स 9 एक्स म्हणजेच 180. 9 पलीकडे जाऊन भागिले 9 दोन्ही 8 9 0 0 100ची किंमत 20 आली. इथं सर्वात लहान वय 20 दुनी 40 आणि सर्वात मोठं 20 चौक 80. 80 आणि 40 यांचा फरक 40. अचूक पर्याय नंबर 3. ओके, अशा पद्धतीनं महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षेची तयारी करीत राहा. येणाऱ्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी गणिताचे प्रश्न आणि असे असतात. या प्रश्नांची तयारी जरूर करा आणि स्पर्धा यशस्वी करा. धन्यवाद.